जय जय रघुवीर समर्थ। सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे। मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 70 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला प्रभाते मनी राम चिंतित जावा ही संकल्पना, हा जीवन कल्याणाचा मार्ग समजावून सांगत आहेत। हे चिंतन कसं असावं याचा देखील परामर्श, याचं देखील मार्गदर्शन समर्थ आपल्याला या श्लोकांमधून करतायत। मनाचे जे अवलंबन आहेत, अर्थातच मनाला रूप, मनाला नाम, मनाला गुण या 3 गोष्टी या विशेषत्वाने आधारभूत वाटतात। मग या रूप, गुण आणि नाम याने जो सर्वोत्कृष्ट आहे, परिपूर्ण आहे आणि जो तुमचा आहे, अशा रामाचं हे मना प्रभात समयी तू चिंतन कसं कर, हे आपण या श्लोकांच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या श्लोकामध्ये हे सुख आणि आनंद ह्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, भयापासून निवृत्ती आणि दुष्कर्मांची निवृत्ती, हे जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर विवेक हा आमच्या जीवनामध्ये प्रधान असला पाहिजे। आणि तो विवेक सत्संगामधूनच प्राप्त होतो, अर्थातच या रामाच्या चिंतनामधूनच तो आम्हाला प्राप्त होऊ शकतो। हे रामचिंतन ज्याचं दृढ आहे त्याला विवेक प्राप्त होतो आणि हा विवेकच या इंद्रियांना लगाम घालू शकतो। या निष्कर्षाप्रत आपण गेल्या श्लोकामध्ये आलो। आज समर्थ आम्हाला या विवेकाला पुष्ट करण्यासाठी हे भगवंताच्या चिंतनाचं महात्म्य समजावून सांगत आहेत। काय म्हणतायत समर्थ माऊली? सदा राम नामे वदा पूर्ण कामे। निरंतर रामनामामध्ये राहावं, त्या पूर्ण कामाला आपण भजत राहावं, त्याचं चिंतन करत राहावं आणि त्या पूर्ण कामाचं चिंतन करता करता आपणही संपूर्ण निष्काम होऊन त्या रामाचं भजन करत राहावं। हा पूर्ण काम अर्थातच जो सर्व दृष्टीने संपन्न आहे, परिपूर्ण आहे, ज्याला आणखीन बाहेरून काहीही मिळवावं लागत नाही, असा हा पूर्ण काम, म्हणजेच एक दृष्टीने तो निष्काम आहे। त्या पूर्ण कामाचं चिंतन करणं म्हणजे स्वतः निष्काम होणं आहे। कुठलीही अपेक्षा, कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता निरंतर राम नामामध्ये राहणं आहे। सदा राम नामे वदा पूर्ण कामे। अशा पद्धतीने जो रामाचं भजन करतो, समर्थ माऊली आपल्याला एक आश्वासन देतात, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे। त्याच्या जीवनामध्ये त्याला राम सर्व प्रकारच्या संकटांमधून वाचवतो। कदा बाधिजेना, त्याला कुठलीही बाधा होत नाही। पदा नित्य नेमे, पण कोणाला? जो नित्य नियमाने या राम भजनामध्ये
निष्काम भावनेमध्ये राहतो, जो आपला नित्यनेम चुकू देत नाही, अशा जीवाला रामराया सदैव सांभाळतो. इथं पद या शब्दाचा अर्थ आणखीन एका पद्धतीने आपण विचारात घेऊ शकतो की आपलं हे आत्मस्वरूप रूपी पद हेच आहे जेव्हा तुम्ही निष्काम भावनेने रामभजन करत असता. त्या आत्मस्वरूपाला आणखीन कुठल्या वेगळ्या शब्दांची व्याख्या करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त रामभजनामध्ये पडून राहा, निरपेक्ष भावनेने पडून राहा. तो रामराया तुम्हाला या पदापासून कधी ढळू देत नाही. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, जो नित्य नियमाने या रामभजनामध्ये पडून आहे. पण काय जीवाची अवस्था, या रामनामामध्ये तो राहू शकत नाही. दोन गोष्टींची बाध्यता त्याला येते. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. एक आहे मद आणि दुसरा आहे आळस. या दोन गोष्टींमुळं त्याचं हे प्रभाते मनी राम चिंतित जावा या भूमिकेचं कुठं ना कुठंतरी सतत त्याला खंड पडत राहतो. म्हणून समर्थांनी या दोन गोष्टींचा जीवाला विचारपूर्वक त्याग करायला सांगितला. एक आहे मद आणि दुसरा आहे आळस. या दोघांचा त्याग कर आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा या भूमिकेमध्ये हे जीवा तू स्थिर हो. हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. सज्जनो, या मद आणि आळस या दोन शब्दांची समर्थांनी इथं आपल्याला रामनामामध्ये बाध्यता सांगितलेली आहे. आम्हाला हे रामनाम घेण्यापासून जर कोणी थांबवत असेल तर आपण स्वतःच या रामनामामध्ये बाध्यता असतो. इतर कोणीही कुठलीही परिस्थिती ही कधीच रामनामासाठी आडकाठी ठरू शकत नाही. ही आम्ही आमच्या स्वतःची एक प्रकारे तयार केलेली ढाल आहे. घेतलं असतो नाम, पण काय सांगू, माझ्या मागे फार प्रश्न येतो, माझ्या अडचणी फार वेगळ्या येतो. या अशा मनोभूमिकेमध्ये रामनाम घेणं फार अवघड पडतंय हो. आमच्याकडे अनेक सबबी असतात आणि काही नसलं तर घेऊ तो रामनाम, काय दमून जातो ना दिवसभर, झोप येते, आळस येतो. या सगळ्या गोष्टींच्या आधाराने आम्ही अशा ढाली बनवून ठेवलेल्या आहेत. सज्जनो, या ढाली आपण रामनाम न घेण्यासाठी स्वतःच मनाने तयार केलेल्या आहेत. बरं, भ्रामक ढाली आहेत. या ढालींचं थोडंसं स्वरूप समजून घेऊ आणि मग या ढालींचा त्याग कसा करायचा हे देखील समजून घेऊ. एका ढालीचं नाव आहे मद आणि एका ढालीचं नाव आहे आळस. मद कशाचा येतो? जेव्हा कोणीतरी आम्हाला सांगतं की असं हे सारखं पोपटासारखं रामनाम घेऊन काय होणार आहे बाबा, नुसतं राम 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 म्हणत राहतोयस, त्रयोदक्षिणी मंत्राचा जप करतोयस. अरे, आत्मसाक्षात्कार ही फार वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी ध्यान करावं लागतं. त्यासाठी स्वरूप दर्शनापर्यंत उतरण्यासाठी मनाची एकाग्रता टिकवावी लागते. इथं तुझं जपाची माळ फिरत असताना देखील 10 ठिकाणी लक्ष जातंय. कुठलं स्वरूप दर्शन तुला प्राप्त होणार रे? आणि मग आम्ही देखील नामाची एक प्रकारे अवहेलना करतो. आपल्याला वाटतं हे म्हणतात ते बरोबर आहे, नुसतं रामनाम घेऊन काही होणार नाही, नामाला योगाची जोड दिली पाहिजे, नामाला ध्यानाची जोड दिली पाहिजे, तेव्हाच आम्हाला या पदापर्यंत जाता येईल. आणि मग आपण अशा या पदाला प्राप्त करण्यासाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो, नामापेक्षा वेगळं साधन. बघा, यामध्ये मोठे मोठे संत मुनींच्या देखील जीवनात असे प्रसंग घडलेत. आमच्या श्री महाराजांचे एक अत्यंत कल्याण शिष्य होते. त्यांचं नाव होतं आनंद सागर महाराज. हे आनंद सागर महाराज एकदा श्री महाराजांना म्हणाले की मला असं वाटतं की मी ही नामसाधना करतोय, त्या नामाला योगाची जोड द्यावी, आणि म्हणून या नामाची योग साधना शिकण्यासाठी आळंदीला नृसिंह सरस्वती नावाचे एक फार मोठे योग मार्गाचे संत त्यावेळेला देहामध्ये होते. आणि आनंद सागरांनी श्री महाराजांना विचारणा केली की मी त्यांच्याकडं योग मार्गाची
ध्यान मार्गाची साधना करण्यासाठी जाऊ का? यावरती श्री महाराज एका शब्दात म्हणाले खरं की आनंद सागर, अहो नामामध्येच योगाची सर्व साधनं समाविष्ट आहेत. तुम्हाला नामाशिवाय आणखीन वेगळं काहीच करायची गरज नाही. पण आनंद सागरांचा एकंदर हेतू बघता त्यांनी या नामाचं श्रेष्ठत्व पुनश्च त्यांच्या हृदयात प्रस्थापित व्हावं, यासाठी त्यांना नृसिंह सरस्वतींकडे जाण्याची परवानगी दिली आणि म्हणाले, जाताना माझी फक्त एवढी एक कफनी त्यांच्याकडे घेऊन जा. आनंद सागर महाराजांचा निरोप घेऊन आळंदीला आले बरं नृसिंह सरस्वतींचा कडे. आजही आळंदीला नृसिंह सरस्वती महाराजांचा मोठा आश्रम आहे. आणि महाराजांच्याकडं आल्यानंतर आनंद सागरांनी त्यांना वंदन केलं. आपल्या मनातला भाव त्यांना सांगितला की नामाला योगाची जोड मिळावी म्हणून मी आलेलो आहे. आणि माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांनी ही आपणास कफनी दिली सांगितलेली आहे. नृसिंह सरस्वती देखील फार मोठे अधिकारी संत. त्यांनी त्या कफनीकडे पाहिलं, आनंद सागरांकडे पाहिलं आणि त्याला फक्त एकच सांगितलंय, तू जे करतोयस ना त्यामध्ये सगळा योग सामावलेला आहे, त्याच्यासाठी आणखीन वेगळं काहीही करायची गरज नाही. सचिनो, नाम हे परिपूर्ण आहे. नाम तुम्ही कसंही जरी घेतलं तरी ते शेवटी तुम्हाला त्या ध्यानावस्थेमध्ये घेऊन जाणारच आहे. त्या नामामध्येच हा योग तुम्हाला सापडणार आहे आणि नामानेच तुम्हाला आत्मपदाची प्राप्ती होणार आहे. नामाशिवाय दुसरी कुठलीही साधना करायची गरज नाही. त्यामुळे मानू नकास नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे. हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जे सांगितलेलं ना सज्जनो, हे समजून घ्या. हा मद सोडा. आत्मपदाला प्राप्त करण्यासाठी आणखीन काही वेगळं करावं लागेल ही मनोभूमिका तुम्ही सोडून द्या. त्यामुळे एक आमचा शत्रू, एक ढाल आहे मद आणि दुसरी ढाल आहे आळस. घेऊ तो नाम पण काय करू, झोपच पूर्ण होत नाही, विश्रांतीच होत नाही, दिवसभर फार व्याप आहेत, शारीरिक व्याधी आहेत, सांसारिक कटकटी आहेत, न जाणे आमच्याकडे या कितीतरी कारणांची यादी असते नाम न घेण्यासाठी. हा आळस एक प्रकारे हे त्याचं मुख्य कारण आहे. हा आळस देखील येतो तो याचमुळं कारण आम्हाला नामाचं खरं मूल्य कळालं नाही. कसं कळणार नामाचं मूल्य आम्हाला? बघा, या संतांना नाम प्राप्त करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागलेत. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज भारत भ्रमण करून वेगवेगळ्या संतांना भेटून शेवटी तुकामाईंच्या चरणी आले आणि तुकामाईंनी त्यांना त्रयोदशी मंत्राचा अनुग्रह दिला. किती कष्ट झाले असतील. 12व्या वर्षी उघड्या अंगाने, अनवाणी पायाने सगळीकडे भटकून शेवटी त्यांना हे रामनाम प्राप्त झालंय. आज आम्हाला नाम घेण्याला किती सुलभतेने ती सोय सद्गुरूंनी करून ठेवली आहे. आपल्या सद्गुरूच्या स्थानी जावं, अनुग्रहाची विनंती करावी, काय असेल ती पावती फाडावी, डोक्यावरती शाल टाकली जाते, कानामध्ये मंत्र सांगितला जातो, झाले तुम्ही अनुग्रहित, झाले तुम्ही दीक्षित. आणि जेव्हा एखादी गोष्ट एवढी सहज आम्हाला मिळते ना, तेव्हा आम्हाला त्याचं मूल्य देखील कळत नाही. संत तुम्हाला नाम देत नाहीत, प्रत्यक्ष त्यांचा प्राण काढून देत असतात. आणि मग अशा नामासाठी आम्ही आळस करणं, पहाटेची गोड झोप अनुभवणं, हे खऱ्या अर्थाने रावण रूप नाही का? रावण या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. मी अनेक वेळेला तुम्हाला रावण या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे की जो 10 मुखाचा म्हणजे दंभधारी आहे, जो परस्त्री आणि परधनाचा अभिलाषी आहे, तो रावण आहे. या रावणाचं आणखीन एक रूप तुम्हाला मी सांगतो. जेव्हा मारुती राया लंकेमध्ये दाखल झाला आणि मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देखे जहत अगणित जोधा, गयहु दसानन मंदिर माही, अति विचित्र कही जात सुनाई, सयन किए देखा कपितेही, मंदिर महून दिखी बैदेई. सुंदरकांडामध्ये या मारुती रायाने रावणाच्या दालनामध्ये अतिशय सूक्ष्मत्वाने प्रवेश केला पहाटेच्या वेळेला. त्यावेळेला त्याला काय दर्शन झालं?
मारुती राया कोणाच्या शोधामध्ये गेलाय? जानकी मातेच्या शोधामध्ये गेलाय. जानकी माता अर्थात भक्ती रूपिणी, हे भक्ती आहे. आणि या भक्तीचा शोध मारुती राया घेतोय. आणि तो रावणाच्या शयनगृहामध्ये गेला. पहाटेची वेळ होती आणि काय बघितलं? शयन किये देखा कपितेही. रावण झोपलेला आहे, धाराढूर झोपलेला आहे. मला असं वाटतं की दररोज पहाटे हनुमंताची स्वारी देखील आपल्या बेडरूम मधून येऊन जाते बरं, आणि बघते को जागरती, कोण जागतंय, कोण राम भजनामध्ये आहे. आणि बहुतांश वेळेला त्याला आपल्यामध्ये दडलेला रावणच दिसून येतो. शयन किये देखा कपितेई, जो अशा प्रभात समयी राम भजनाचा अभ्यास करण्याच्या ऐवजी झोपेचा, या आळसाचा स्वीकार करतो. मंदिर महून दिखी बैदेही, त्याला त्याच्या मंदिरामध्ये कधीही भक्तीची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याला त्या जानकी मातेचं दर्शन होऊ शकत नाही. सज्जनो, जीवनामध्ये भक्ती प्रविष्ट व्हावी असं वाटत असेल तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, ही भूमिका आम्हाला स्थिरावली पाहिजे. आम्हाला ती अंतःकरणामध्ये दृढ धरली पाहिजे. या मद आणि आळसाचा त्याग करून कुठल्याही अभिलाषेशिवाय, कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा न ठेवता सदा राम नामे, सदा राम नामे वदा पूर्ण कामे, त्या रामाचं निष्काम भावनेने भजन करणं हे नामाचं मूल्य जाणलेल्या व्यक्तीला शक्य आहे. पूज्य बाबा त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये एकांना सांगत होते, तिथं खूप सारे ग्रंथ पडले होते. त्यांच्या खोलीमध्ये एवढी ग्रंथसंपदा बघितल्यानंतर पूज्य बाबा म्हणाले की एवढे सगळे ग्रंथ माझे अनेक वेळा वाचून झालेत, त्यातील कित्येक ग्रंथ तर माझे मुखोद्गत देखील आहेत, पण आता कित्येक दिवस झाले या ग्रंथांना माझा हात देखील लागला नाही. कारण आता एकच वाटतंय की या सगळ्या ग्रंथांचं एकच सार आहे, राम नाम, राम नाम. सज्जनो, आपण सर्व काही बघावं, सगळं काही शोधावं, श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर जगातली अवघडातली अवघड प्रमेय आपण सोडवावीत, पण सोप्यातलं सोपं नाम आपण सर्वस्व मानून मुखाशी धारण करावं. बघा, नामाने काय होतं हा विचार देखील करू नये. सदा राम नामे, सदा राम नामे. आपण म्हणाल, दादा आम्ही राम नाम तर घेतो, पण अजूनही मनामध्ये इच्छा आहे, तो काही ना काहीतरी अभिलाषा आहे. आम्ही जीव आहोत, ठीक आहे, इच्छा येणं यामध्ये गैर काही नाही. पण एक लक्षात घ्या, त्या राम नामामध्येच एवढी शक्ती आहे की ते राम नामच तुम्हाला निष्काम करून टाकतं. कारण राम नाम कोणाचं आहे? तो नामी आहे राम, जो पूर्ण काम आहे. त्या पूर्ण कामाचं तुम्ही चिंतन करताय. पूर्ण काम म्हणजे जो पूर्ण तृप्त आहे. त्या पूर्ण कामाचं चिंतन करता करता तो रामराया त्या जीवाला एकतर त्याच्या मनासारखं फळ देईल किंवा तो आतून त्याला निरीच्छ करून टाकेल. पण त्या पूर्ण कामाचं चिंतन हे या रामनामाच्या आधाराने होतं. ते रामनाम तुम्हाला निश्चित एका टप्प्यावरती साधनेच्या पूर्ण काम ही अवस्था प्रदान करतं. आणि या निष्काम अवस्थेमध्ये रामनाम सुरू झालं की सज्जनो, तेच आत्मस्वरूपाचं सिंहासन आहे. आपण म्हणतो ना, ते आत्मस्वरूप काय आहे हे शब्दांनी सांगता येत नाही, काही हरकत नाही. पण मी त्याची सोपी व्याख्या श्री गुरूंच्या कृपेने, त्यांच्या अस्तित्व भावनेने तुम्हाला सांगतो. तुम्ही निष्काम भावनेने राम नामाचं निरंतर स्मरण करा. आत्मज्ञान, आत्मस्वरूप ही अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नाही, त्याच्यापेक्षा वेगळी नाही. आणि अशा रामनामासाठी तुम्ही निरंतर झटत राहा. अहो, तुमचं प्रारब्ध तो बदलेल, तुमचं प्राक्तन बदलेल, तुमच्या जीवनात येणाऱ्या अडी अडचणींना तो रामनाम सोडवून टाकेल. पण तुम्ही निरंतर त्या रामनामामध्ये राहा आणि त्याची सुरुवात या मद आणि आळसाला सोडून प्रभाते मनी राम चिंतित जावा या भूमिकेमधून करायला सुरुवात करा. सकाळी केलेला अभ्यास हा जसा कायमस्वरूपी टिकतो, त्याप्रमाणे एकदा का तुम्ही या मदालस्याला सोडून रामनामाचा अभ्यासाला लागला की सज्जनो, सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व प्रकारचं समाधान, आनंद
जीवनाच्या सर्व पूर्ण काम असलेल्या स्थिती या तुम्हाला या नामामध्ये प्राप्त होतात, हे समर्थ आम्हाला सांगत आहेत. अशा रामभजनामध्ये आपण राहावं ही समर्थ चरणी मी प्रार्थना करतो. आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.